का साजरा केला जातो महिला दिन जागतिक पातळीवर? काय आहे त्यामागील इतिहास? चला तर मग जाणून घेऊयात आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी आसावरी. आजचा आपला विषय आहे जागतिक महिला दिन. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी हा 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिवस साजरा केला जातो. संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभराच्या स्त्रियांना 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारला होता. पुरुषप्रधान व्यवस्था असल्यामुळे स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत 1890 मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशनची स्थापना झाली. परंतु ही असोसिएशन वर्णद्वेषी आणि मायग्रेटेड पीपल म्हणजे स्थलांतरित लोकांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना कृष्णवर्णीय मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतर्गत मतदात्यांपासून वाचवण्याकरिता स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळायला हवा अशा प्रकारची आव्हाने ती असोसिएशन करत होती. या हक्कांना बहुसंख्य कृष्णवर्णीय आणि देशांतर्गत कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला. सर्वाधिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. 1907 साली स्टुटगार्ट येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाणाच्या झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे अशी घोषणा केली. 18 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी स्टुटगार्ट चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. 10 तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणी जोरदारपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांना या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन ही अतिशय प्रभावित झाली. 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत 18 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा ठराव जो क्लाराने मांडला होता तो मान्य झाला. यानंतर युरोप, अमेरिका व इतर देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहीम उघडल्या गेल्या. त्याचा परिणाम 1918 साली इंग्लंडमध्ये व 1919 साली अमेरिकेमध्ये या मागण्यांना यश मिळाले. भारतात मुंबई येथे पहिला 8 मार्च म्हणजेच पहिला महिला दिन हा 1943 साली साजरा करण्यात आला. 1971 सालच्या 8 मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया बोलत्या व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्या बदलत गेल्या. आता बँक, विविध कार्यालये तसेच घरांमधून 8 मार्च हा साजरा व्हायला लागला आहे. 1975 या जागतिक महिला वर्षानिमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हणजेच युनायटेड नेशन्स यांनी संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. बल्गेरिया, रोमानिया सारख्या काही देशात हा दिवस मातृदिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी पुरुष आपल्या माता, भगिनी किंवा आजी यांना काहीतरी सप्रेम भेट देतात. महिला दिन या दिवशी इटलीमध्ये पुरुष महिलांना पिवळ्या रंगाचे म्हणजेच मिमोसासची फुले भेट म्हणून देतात. भारतात महिलांना पुष्पगुच्छ देऊन किंवा भेटवस्तू देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात. ज्या महिलांनी यश प्राप्त केले आहेत त्यांच्या कीर्तीचा आढावा घेऊन त्यांच्या कामगिरीचे त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा कौतुक केला जातो. देशासाठी योगदान देणाऱ्या महिला स्वातंत्र्य सेनानींची त्यांच्या बलिदानांची आठवण केली जाते. देशाचे नाव मोठे करणाऱ्या महिलांचे स्मरण केले जाते. शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात जसे की निबंध लेखन, भाषणे इत्यादी. 1996 मध्ये युनायटेड नेशन्सने घोषित केले की त्या वर्षीपासून प्रत्येक 8 मार्चला वेगवेगळ्या थीम आयोजित करून महिला दिन साजरा केला जाणार. 1996 मध्ये जागतिक महिला दिनाची पहिली थीम सेलिब्रेटिंग द पास्ट, प्लॅनिंग फॉर फ्युचर अशी होती.
व सध्या म्हणजे 2023 मधील महिला दिनानिमित्त थीम अशी आहे, इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्वॅलिटी, म्हणजेच लैंगिक समानतेसाठी नवकल्पना आणि तंत्रज्ञान. आता जी आपण माहिती पाहिली ती जागतिक पातळीवर होती. आत्ता आपण राष्ट्रीय पातळीवरील थोडीशी माहिती पाहूयात. भारतात दरवर्षी 13 फेब्रुवारी म्हणजेच राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. देशातील महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठीचा हा दिवस. भारताच्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, कवयित्री आणि गानकोकिळा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सरोजिनी नायडू यांचे विशेष योगदान आहे. त्यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 रोजी हैदराबाद येथील बंगाली कुटुंबात झाला. त्यांनी चेन्नई, लंडन आणि कॅम्ब्रिज येथे शिक्षण घेतले. सरोजिनी नायडू या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. त्यांनी साहित्य क्षेत्रात देखील खूप मोठे योगदान दिले होते. 1914 साली त्या पहिल्यांदा महात्मा गांधी यांना भेटल्या व त्यांच्या संपर्कात आल्या. महात्मा गांधी यांच्या विचारांनी त्या अत्यंत प्रभावित झाल्या आणि त्यांची विचारसरणी बदलून गेली. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग देखील घेतला. महिलांच्या हक्कांसाठी त्यांनी खूप संघर्ष केला. 1925 साली त्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष झाल्या. सन 1928 साली ब्रिटिश सरकारकडून प्लेग साथी दरम्यान केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना कैसर-ए-हिंद पुरस्काराने गौरविण्यात आले होते. सन 2 मार्च 1949 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या 135व्या जयंतीचे औचित्य साधत 13 फेब्रुवारी 2014 सालापासून देशात राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कमेंट ड्रॉप करून व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.